नमस्कार, मी पूजा. मी तुमचं स्वागत करते आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला मग आज आपण चाललेलो आहोत देवदर्शनासाठी. तर कुठे? पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र जेजुरी येथे. देवदर्शनासाठी आम्ही दोघेच निघालेलो. आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला. गड चढायचा म्हणजे एनर्जी तर पाहिजेच ना. श्री क्षेत्र जेजुरी हे ठिकाण पुणे शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात आहे. पुण्यापासून जेजुरीला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस, खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात. श्री क्षेत्र जेजुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. आपण जेजुरी गावात पोहोचलेलो आहोत. गडावरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. आम्ही चिंचेचा मळा या मार्गाने निघालेलो आहोत. चिंचेचा मळा या रस्त्याला जत्रा, जागरणासाठी, लग्नासाठी मोठमोठे हॉल आहेत. या रस्त्याला एंट्री करण्यासाठी चार्जेस घेतले जातात, पण आज ते बंद होतं. 60 ते 80 रुपये अशी पावती फाडली जाते. आज ते का बंद होतं ते मला माहित नाही. गडाच्या पायथ्याशी आम्ही 50 रुपये पावती फाडून गाडी पार्किंगला लावली आणि गडावरती पायी निघालो. गडावरती जाताना दोन्ही बाजूला दुकाने आहेत. ते कशाचे? तर भंडारा, हळदी कुंकू, देवाचे साहित्य, लहान मुलांची खेळणी, देवाचे भांडे, प्रसाद सर्व या दुकानांमध्ये भेटते. श्री क्षेत्र जेजुरी हे ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मंदिर आहे. जाताना आम्हाला पहिल्यांदा गणेश मंदिर लागलं. मुख्य गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून सुमारे 200 ते 450 पायऱ्या चढाव्या लागतात. आम्ही मंदिरात जाण्यापूर्वी खोबरं आणि भंडारा घेतला. येथे सर्वत्र भंडाऱ्याचे दुकानं आहेत. खंडोबाला भंडारा अर्पण केल्याने घरात धन, धान्य आणि सुख समृद्धी नांदते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आम्ही पहिल्यांदा नंदीच्या पाया पडून मुख्य दरवाजाकडे निघालो. दंतकथेनुसार जेव्हा भगवान खंडोबा मल्लासूर राक्षसाचा वध केला तेव्हा त्याचे शीर मंदिराच्या पायथ्याशी ठेवण्यात आले होते. त्यामुळे या पायऱ्यांवर जाताना भक्तिभावाने नतमस्तक होण्याची परंपरा आहे. गडावर जाण्यापूर्वी पायथ्यापासून सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा केली जाऊन भंडारा उधळण्यात येतो. त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय होते. श्री क्षेत्र जेजुरी हे लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. जेजुरी गडाला कडेपठारही असे म्हटले जाते. देवळाचे बांधकाम 1608 मध्ये झालेले आहे. जेजुरीचा खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव हे महाराष्ट्रातील अनेक समाजांचे, विशेषतः मराठा, धनगर, माळी आणि इतर बहुजन समाजाचे कुलदैवत आहे. गडावरती जाताना दोन्ही बाजूला ठिकठिकाणी लोक जागरण करतात. फोटोग्राफर व थंड पेयाची दुकानेही आहेत. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असते. आम्ही आता गडावरती पोहोचलेलो आहोत. तुम्हाला सगळीकडे पिवळ्या रंगाची उधळण दिसत असेल, म्हणूनच तर म्हणतात ना सोन्याची जेजुरी. नवीन लग्न झालेले जोडपे येथे पाया पडण्यासाठी येतात. खंडोबाचा उत्सव हा सोमवती अमावस्या, चंपाष्टी आणि दसरा या सणाच्या दिवशी जेजुरीमध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. चंपाष्टमीला येथे खूप गर्दी असते. येथे दीपमाळेला घालण्यासाठी तेल भेटते. प्रत्येक भाविक येथून तेल घेऊन दीपमाळेला तेल वाहतो. तुम्ही पाहू शकता. पूर्वीच्या काळी खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर सोन्याच्या मोहरा उधळल्या जात असत. काळाच्या ओघात सोन्याच्या मोहरांऐवजी हळदीचा भंडारा उधळण्याची प्रथा सुरू झाली आहे. खंडोबा हे भगवान शंकराचेच एक रूप मानले जाते. त्यांना मल्हारी, मार्तंड, खंडेराया आणि मैलारलिंग अशा अनेक नावांनीही ओळखले जाते. तसेच महासा, वाण्याची मुलगी आणि बानू, धनगराची मुलगी या त्यांना 2 मुख्य पत्नी होत्या. आम्ही मंदिरात दर्शन करून बाहेरच्या बाजूला आलो. मंदिरामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट या जय घोषणाचे संपूर्ण मंदिर दुमदुमून गेले होते. त्यानंतर आम्ही आलो तळी भरण्याच्या मंडपामध्ये. येथे तळी भरून मग खोबऱ्याची उधळण करतात. आमचा आनंद करा, सोन्याची जेजुरी, खंडोबा बघाल, सदानंदाचा येळकोट, खंडोबाचं जागरण, भवानीचा गुंडण, सदानंदाचा येळकोट. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचे नवस फार लोक करतात. खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जनाही करतात. जेजुरीचा खंडोबा हे आमचेही कुलदैवत आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी देव घेऊन आल्यावरती येथे तळी भंडारा करतो. येथे भव्य दगडी दीपमाळही आहेत.
त्यानंतर आम्ही खोबरं भंडारा उधळून देवाची गर्जना करून पाठीमागे म्हाळसा देवीच्या दर्शनाला निघालो. म्हाळसा देवीचे दर्शन घेऊन आम्ही बाकीच्याही देवांचे दर्शन घेतले. आम्ही येथेही दर्शन घेतले, ते काही कपल शूट करत होते. त्यानंतर आम्ही पश्चिम दरवाजाने बाहेर निघालो. आता आम्ही निघालो होतो बाणूदेवीच्या दर्शनासाठी. पश्चिम दरवाजातून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या आवारात पाताळगंगा नावाचे पवित्र तीर्थस्थान आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो बाणूदेवीच्या मंदिरात. येथे बकऱ्यांचीही पूजा केली जाते. बानाई ही धनगर समाजाची कन्या मानली जाते. हे मंदिरात मुख्य जेजुरी गडाच्या गडकोट मुख्य मंदिराच्या परिसरात स्थित आहे. येथे देवी बानाई आणि खंडोबाची मूर्ती एकत्र पूजली जाते. या मंदिरातही खंडोबाप्रमाणेच हळद भंडारा आणि कुंकू मोठ्या प्रमाणात उधळले जाते. येथे आम्ही बाणूदेवीचे दर्शन घेतले. तुम्हाला जेजुरी गडाचा हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. चला तर मग येळकोट येळकोट, जय मल्हार.